भक्तांनो, असे दिव्य संदेश ऐकण्यासाठी आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव ओम नमः शिवाय असं नक्कीच टाईप करा. भक्तांनो, एक प्रश्न मनापासून विचारा स्वतःला. कधी का वाटलंय की आयुष्याने आपल्यालाच विसरलाय? प्रयत्न करून थकलो, रडलो, प्रार्थना केली पण काहीच बदलत नाही असं वाटत असेल ना? पण थांबा, आजचा हा क्षण तुमच्यासाठी स्वामी समर्थांनी पाठवलेला आहे. कारण स्वामी म्हणतात, मी आहे ना, मग चिंता कशाची. पण खरंच आहे का आपल्याला त्या शब्दावर पूर्ण विश्वास? आपण स्वामींचं नाव घेतो पण मनात एक शंका असते, माझं काही होऊ शकत नाही का? माझी प्रार्थना ऐकली जाईल का? माझं जीवन बदलू शकतं का? आणि मी आज तुम्हाला सांगायला आलोय, हो, 1000% हो. पण आधी मनातली धूळ साफ करावी लागेल. नकारात्मक विचारांची, भीतीची, असहाय्यतेची आणि सर्वात मोठं म्हणजे मी काही करू शकत नाही या चुकीच्या समजुतीची. कारण स्वामी समर्थांच्या दारी उभं राहताना पहिली गोष्ट मागायची ती म्हणजे पैसा नाही, सत्ताधीश नाही, तर मनाचा कणखरपणा, श्रद्धेची ताकद आणि जिवंतपणा, जपणारी आशा. म्हणून तुमचं मन तयार आहे ना? तर चला आपण आजपासून नवीन प्रवास सुरू करू, ज्यात ना मागे पाहायचं ना हार मानायची, फक्त चालत राहायचं स्वामींच्या नावाने, स्वामींच्या कृपेने. तुम्ही थकलात हो, पण संपला नाही प्रवास. तुमचं आयुष्य अजून देवाने पूर्ण नाही केलंय. कारण अंतिम पान जर लिहून झालं असतं तर आज तुम्ही हे ऐकत बसला नसताच. म्हणजेच अजून काहीतरी सुंदर उरलंय, काही चमत्कार बाकी आहेत आणि त्या चमत्कारासाठी देवाला फक्त एकच गोष्ट हवे. तुम्ही थांबू नका, तुटू नका. जरी अश्रू वाहत असतील तरी मन खंबीर ठेवा. कारण स्वामी समर्थ हे फक्त देवता नाहीत, ते शक्ती आहेत, विश्वास आहेत आणि एक जिवंत आधार आहेत. त्यांचं नाव घेतलं की भीतीदायक वादळ शांत होतं, मनातील घालमेल विरघळते. पण त्यासाठी फक्त ओठांवरचं नाही तर हृदयातही जय जय रघुवीर समर्थ असला पाहिजे. स्वामी कधी म्हणाले आहेत का, माझ्याकडे येण्यासाठी तुला परिपूर्ण व्हावं लागेल? नाही. त्यांनी कधी नाही विचारलं तू किती पाप केलं, किती चुका केल्या. ते फक्त विचारतात, तुझं मन थकलंय का? मग ये माझ्याकडे, मी आहे ना. पण आपण काय करतो? आपण स्वतःचं मन बंद करून बसतो, स्वतःला दोष देतो. माझ्यामुळे असं झालं, मी काहीच नाही, माझ्याकडे कोणी नाही. आणि स्वामी म्हणतात, मूर्खांनो, तुम्ही का विसरता की माझ्यासारखा कोणी आहेच की तुमच्या मागे उभा. मग आज इथून पुढे एक वचन द्या स्वतःलाच, आई म्हणून, वडील म्हणून, मुलगा मुलगी म्हणून, पती पत्नी म्हणून, की आता आपण स्वतःला कमजोर म्हणणार नाही. कारण ज्यांच्या माथ्यावर स्वामी समर्थांचा हात आहे ते कधीच कमजोर नसतात. कधी कधी जीवनात सगळं संपल्यासारखं वाटतं, पैसा जातो, नाती दुरावतात, शरीर बिथरलेलं राहतं आणि मन शांत बसत नाही. रात्री झोप लागत नाही, विचार थांबत नाहीत. पण तुम्ही जाणता का, त्या रात्रभर चालणाऱ्या वेदनेतही स्वामी तुमच्याकडे पाहत आहेत आणि शांतपणे म्हणत आहेत, हे सगळं तात्पुरतं आहे, तू फक्त माझं नाव घेत राहा. लक्षात ठेवा, संकटाचं काम काय आहे? घाबरवणं, थकवणं आणि दाखवणं की तू एकटा आहेस. पण श्रद्धेचं काम काय आहे? आठवण करून देणं की तू कधीच एकटा नाहीस. तुमच्या छातीत धडधडतंय ते स्वामींचंच हृदय आहे, कारण तो जीव तर त्यांनीच दिलाय ना. आजपासून आपण स्वतःला दोष देणं थांबूया. ज्या ज्या ठिकाणी आयुष्याने धक्का दिलाय ते तुटण्याचं नव्हतं, ते घडण्याचं होतं. स्वामी अनेक वेळा आपल्याला वळणावर थांबवतात, कारण चुकीच्या रस्त्याने पुढे गेलो असतो तर जीव मोडला असता. ते कधी कधी रडवतात पण वाचवतात. ते कधी कधी हरवू देतात, पण त्यासाठी की आपल्याला स्वतःची ओळख सापडावी. तुम्हाला वाटतं आजवर तुम्ही हारलात, पण नाही, तुम्ही शिकत होतात आणि आता वेळ आहे जिंकण्याची. आता मनातला राग, द्वेष, दुखावलेपणा, भीती हे सगळं सोडून द्या. कारण हातात जर काटेरी मूठ असेल तर आशीर्वाद कसा पकडणार? मनात जर द्वेष असेल तर स्वामींचा कृपादृष्टी तिथे उतरणार नाही. म्हणून मन मोकळं करा, स्वतःला क्षमा करा. ज्यांनी दुखावलं त्यांनाही क्षमा करा. कारण क्षमा म्हणजे दुसऱ्याला माफ करणं नाही, तर स्वतःला मुक्त करणं आहे. आणि त्या मुक्त हृदयात जेव्हा स्वामी येतात ना, तेव्हा सर्व चिंता, सर्व साखळ्या तुटतात. तुमचा पुढचा मार्ग खडतड असू शकतो, पण लक्षात ठेवा, प्रवास कठीण आहे असला तरी साथीदार महान आहे. आणि जेव्हा साथीदार स्वामी समर्थ असतात तेव्हा प्रवासाचा शेवट कधीच अंधारात होत नाही. तुम्ही फक्त 2 शब्द लक्षात ठेवा, शरण गा समर्था. आणि या शब्दांमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर दडलेले आहेत. स्वामींच्या चरणी समर्पण केलं की नशीब बदलायला वेळ लागत नाही. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, संकट आली की पळू नका, माझं नाव घ्या, मी आहे ना, तुमचं कवच म्हणून. पण आपण विसरतो आणि रडतो. हे मन आहे ना, फार गोंधळात पडतं. जरा एखादं वाईट वागणं पाहिलं की आपण स्वतःला दोष देतो, देवावर राग करतो, जगाला नाकारतो, पण त्या सगळ्यात हरवतो आपण स्वतःला. आणि स्वामी म्हणतात,
तू कितीही हरवलास तरी मी तुला सोडणार नाही. म्हणून भक्तांनो, उदास असाल, निराश असाल तर एकदाच खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा, जय जय रघुवीर समर्थ. याच नावात आहे तुमचं संरक्षण, तुमचं भाग्य, तुमचं भविष्य. आजपासून ठरवा नकारात्मकता दूर ठेवायची. कोण काय बोललं, काय म्हणालं, कोण साथ दिले नाही, या सगळ्यांची एकच प्रतिक्रिया हवी, स्वामी आहेत ना. मग दुसऱ्याचं काय घेऊन बसलात? तुम्ही जितकं लक्ष लोकांवर देता तितकं लक्ष स्वामींच्या चरणावर द्या आणि मग बघा मनाचा आभाळ किती साफ होतं. जेव्हा तुम्ही देवावर पूर्ण समर्पण करता तेव्हा देव तुमचं जीवन आपोआप उचलतो. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर प्रेम ठेव, मी सर्व पाहतोय. पण तू जर स्वतःवर प्रेम नाही केलंस, स्वतःला क्षमा नाही केलीस, तर स्वतःवर विश्वास नाही ठेवला, तर माझी कृपा पोहोचणार कुठे? काही लोक सतत स्वतःचं दुःख मोजतात. आयुष्य किती कठीण गेलं, कोणी मदत नाही केली हे सांगतात. पण भक्तांनो, कोण तुम्हाला रोखतंय? तुम्ही स्वतःला थांबवलाय. दुःख म्हणजे एखादा वारा आहे, तो फक्त उघडून जातो. आणि पण जर त्यावर वाऱ्यावर तुमचं घर हे बांधायचं ठरवलं ना, तर ते दररोज कोसळत राहील. आपण काय करायचं? त्या वाऱ्यावर पतंग उडवायची, मनाला शिकवायचं की स्वामी आहेत माझ्यासोबत. मी नसेन परिपूर्ण, पण मी प्रयत्नशील आहे. आणि हेच तर देव पाहतो, प्रयत्न. खूप लोकांच्या डोळ्यात आज अश्रू असतील. काही जण आपले मोठे स्वप्न गमावले असतील, काहींना नाती तुटलेली वाटत असतील, काही जण आजारी असतील, काहींना कुणी विचारत नसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला विसरलेली ही दुनिया असो, पण स्वामी समर्थांनी तुमचं नाव त्यांच्या झोळीत लिहून ठेवलंय. ते विसरत नाहीत. त्यांना सगळं कळतं. तुमचं मौनही, तुमचं हसणंही, तुमचं खोटं आश्वासन सुद्धा मुखवटाही. आणि ते आता पाहतात आणि म्हणतात, हे बाळ खूप सहन करतंय, पण मी पाहतोय वेळ आली की मी सगळं उत्तर करीन. म्हणून ज्या क्षणी वाटतं की आता संपलंय, त्या क्षणी तुमचं भाग्य पिळून निघतंय. पण त्यामागे स्वामींचा आशीर्वाद उभा आहे. त्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. आणि जेव्हा रात्र फार अंधारलेली वाटेल, तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी कधीच रात्रभर झोपत नाहीत. ते जागे असतात आणि तुमच्यासाठी. जग तुमच्यावर हसू शकतं, टिंगल करू शकतं, फेकू शकतं, पण स्वामी समर्थ कधी तुम्हाला कमी समजत नाहीत. तुम्ही फक्त एक पाऊल घ्या आणि ते 100 पावलं धावून येतात. हे त्यांच्या प्रेमाचं खरं रूप आहे. पण त्यांना खोटं नको, मुखवटे नको, नाटक नको. त्यांना फक्त पाहिजे खरं मन. थकलं तरी झुकलेलं, हरवलं तरी पुन्हा उठण्याच्या तयारीत असलेलं, अश्रूंनी न्याहाळलेलं पण विश्वासाने भिजलेलं. तुमचं मन जर स्वच्छ असेल, जर प्रामाणिक असाल, तर मग आयुष्य किती कठीण असो, तुम्ही जिंकलाच. आणि मी सांगतो, या क्षणाला, या शब्दांना, या स्वराला खऱ्या अंतकरणाने ऐका. कारण कदाचित हाच तो क्षण असेल ज्या क्षणी तुमचं आयुष्य नवीन वळण घेणार आहे. जर मनात म्हणाल की हो, मी स्वतःवर विश्वास ठेवतो, तर बघा सगळं बदलायला किती वेळ लागतो. आज जेव्हा तुम्ही डोळे मिटून झोपायला जाल, तेव्हा डोळ्यात एक प्रार्थना असो, स्वामी उद्या मला माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवायची शक्ती दे. आणि मग पहा, उद्याचा सूर्यमाल नक्कीच वेगळाच असेल. आणि कारण सूर्य फक्त आकाशात नाही उगवत, तो तुमच्या मनातही उगवतो, हे मात्र खरं आहे. म्हणून भक्तांनो, मन थांबत नाही, विचार थांबत नाही. एक जातो दुसरा येतो. कधी भविष्याची चिंता, कधी भूतकाळाची खंत. आपण फक्त वर्तमानात राहायचं म्हणतो, पण त्या वर्तमानात डोक्यात वादळ चालू असतं. आणि मग आपण म्हणतो, हे मन का असं वागतं? पण खरी गोष्ट अशी आहे, मन वागणारच, कारण तेच त्याचं काम आहे. पण त्याला कोणत्या दिशेने वळवायचं हे ठरवायचं आपल्यालाच आहे. आणि हाच निर्णय आहे जिथे स्वामी समर्थ आपल्याला मदत करतात. स्वामी समर्थ म्हणजे काय? फक्त देवमूर्ती नाही, ते फक्त एक ऊर्जा आहेत. अशी ऊर्जा जी तुमच्या मनाला स्थिर करू शकते. पण ती ऊर्जा अनुभवायची असेल तर आधी मन थोडं शांत करावं लागेल. एखादं तळ जर खूप गढूळ असेल तर त्यातला चंद्र कसा दिसेल? तसंच आपलं मन जर चिंतेने असेल, भरलेलं असेल, तर त्यात स्वामींचं प्रतिबिंब कसं उतरावं? मन शांती ही काही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, ती हळूहळू मिळते. थोडा धीर, थोडी समजूत, थोडं समर्पण. आणि मग एक क्षण असा येतो जिथे आपल्याला आपलंच मन सांगतं, बाद झालं, आता शांत हो, स्वामी आहेत ना, मग भीती कशाला? खूप वेळा लोक म्हणतात, मी प्रार्थना केली पण काहींना बदललं नाही. पण प्रश्न आहे, प्रार्थना केली पण मनाने का केली? आणि की फक्त ओठांनी? स्वामी समर्थ मनात पाहतात. तिथे जर गोंधळ असेल, अतिविश्वास असेल आणि नुसतीच तक्रार असेल, तर त्यांना तिथे उतरायला जागाच मिळत नाही. पण जिथे मनातली श्रद्धा गहिरी आहे, तिथे ते स्वतः येतात, न सांगता, न बोलता. मनशांती म्हणजे काय? पैसा मिळवला तर शांती मिळेल, की सगळे आपले म्हणतील तर मिळेल, की कोणी जर दुःख देणार नाही तेव्हा मिळेल? छे, मनशांती म्हणजे बाहेर कितीही गोंधळ असला तरी आत एक आवाज असतो, हे सगळं जाईल, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. आणि हा विश्वास हीच खरी संपत्ती आहे. आणि हो, कधी असं वाटलं का की मी खूप घडलोय, आता काही सुधारू शकत नाही,
जर तर लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही विचारत नाहीत तू आधी काय केलंयस, ते फक्त विचारतात तू माझ्याकडे येतोस का मनापासून. मग त्यांच्या चरणावर नतमस्तक झाल्यावर ज्या क्षणी अश्रू डोळ्यातून पडतात ना, त्या क्षणी काहीतरी आत साफ होतं. जुना राग, जुनं दुःख, जुनं पश्चाताप सगळं वाहून जातं आणि उरतं फक्त एक, शांती. आणि आपल्या रोजच्या जीवनात आपण इतक्या गोष्टी धावत राहतो, मोबाईल, बातम्या, चर्चा, भांडणं, काम, तणाव. पण एक क्षण, फक्त आपण एक क्षण, शांत क्षण स्वतःसाठी काढलात ना, तर त्यात तुम्हाला स्वामी सापडतील. कधी फक्त डोळे बंद करून म्हणा, स्वामी मी थकलोय. फक्त एक क्षणासाठी तुम्ही तुझी भावना दे आणि पहा, अश्रू जातील, मन हलकं होईल आणि हृदयात एक थंड गारवा पसरवतो. आणि कारण त्या क्षणी देव स्वतः तुमच्या आत उतरत असतो. चिंता ही एक भुकेली साखळी आहे. ती तुमच्या एका विचारातून दुसऱ्या उडीवर मारते. मग उद्या काय होईल, माझं आयुष्य कसं असेल, कुणी मदत करेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात मिळतात, हे मी पाहीन, तू शांत राहा. आणि हे वाक्य कोण बोलतंय? स्वामी समर्थ. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिकलात तर चिंता आपोआप पळून जाते. स्वामींचं नाव म्हणजे बोध आहे, आधार, विश्वास आणि आंतरिक शक्ती. तुम्ही दिवसातून 10 वेळा स्वामी समर्थ म्हणाल, पण त्यावेळी जर हृदयाने म्हटलं तर त्यात जी शक्ती आहे ती तुम्हाला प्रत्येक अंधारातून बाहेर काढू शकते. आणि शेवटी एकच गोष्ट, तुमचं मन हे देवाचं मंदिर आहे. तिथे चिंता नको, राग नको, द्वेष नको. तिथे फक्त प्रेम, विश्वास आणि समर्पण हवं. मनात रोज फुल व्हा आणि आभारीतेची, शांततेची, माफ करण्याची आणि श्रद्धेची. तेव्हा मग स्वामी तुमच्यातच राहू लागतील, तुमच्या आवाजात, तुमच्या डोळ्यात, तुमच्या निर्णयामध्ये आणि तुमच्या मनशांतीत. एवढं लक्षात ठेवा. एक प्रश्न विचारा स्वतःला, मी कोण आहे? हे उत्तर तुम्ही बाहेर शोधाल तर कधीच मिळणार नाही. कारण हे उत्तर तुम्हाला बाहेर नाही, तुमच्या घरात नाही, समाजात नाही ना लोकांच्या मनात. ते फक्त तुमच्या आत आहे. आणि त्या उत्तराची सुरुवात होते स्वतःवर विश्वास ठेवण्याने. पण आज बहुतेक लोक स्वतःला कमी लेखतात. माझं काय चाललंय, मी काय वेगळं करणार, माझं नशीबच खराब आहे, असंच बोलणं, असंच विचारणं. आणि हळूहळू आपण स्वतःवरचा विश्वास गमावतो. पण लक्षात घ्या, ज्याचं स्वतःवर विश्वास उरलेला नाही त्याच्यावर स्वामी समर्थ तरी काय विश्वास ठेवतील. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अहंकार नाही. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेचा आदर करणं आहे. कारण तुम्ही असा जन्म घेतलाय, या शरीरात झालाय, विचार करतो, रडता, हसता, हे सगळं काही त्यांची योजना आहे. तेव्हा तुम्ही स्वतःलाच म्हणाल, मी काहीच नाही, जर तुम्ही त्यांनाच नकार देत आहात. म्हणून स्वामी समर्थ तुम्हाला कुठल्याही थकलेल्या, हारलेल्या अवस्थेत स्वीकारतात, पण एकच अट ठेवतात, तू स्वतःवर विश्वास ठेव. तू जेवढा विश्वास माझ्यावर ठेवशील तेवढा स्वतःवर ठेव. कारण तू माझा अंश आहेस. मी जर पराजित आहे तर तू पण आहेस. पण जर अमर आहे मी, तर तू, तुझ्या आत्म्यातही तीच चेतना आहे. म्हणूनच सगळ्यात पहिली प्रार्थना ही हवी, स्वामी मला माझा विसर पडलेला विश्वास पुन्हा द्या. कधीतरी आपण म्हणतो, दिसतंय ना सगळं संपत चाललंय, पण हे फक्त तुमच्या डोळ्यांनी दिसणं आहे. स्वामींच्या दृष्टीने आधी संपावं लागतं, मगच सुरुवात होते. तुमच्या सगळ्या शक्यता, सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, कारण तुम्हाला नवा रस्ता दाखवायचा असतो. स्वतःवरचा जुना मोडलेला विश्वास नष्ट व्हावा लागतो, कारण त्यांच्या जागी नवा खोल, स्वामींच्या कृपेवर आधारलेला आत्मविश्वास उभा करायचा असतो. मन किती वेळा नकार देतं, मी नाही करू शकत, हे माझ्यापेक्षा जड आहे. स्वप्न पाहणं बंद केलं पाहिजे, पण त्या प्रत्येकात नाही च्या मागे एक भीती दडलेली असते. भीती अपयशाची, लोकांच्या मतांची, चुकीची वाटचाल होण्याची. आणि ही भीती दूर करण्यासाठी स्वामी समर्थच नाव घेतलं जातं. जेव्हा मन म्हणतं मी नाही करू शकत, तेव्हा स्वामी म्हणतात तू करशील, मी आहे तुझ्यासोबत. हे ऐका आणि हृदयात नक्कीच तुम्ही साठवून ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखणं नाही, ते म्हणजे आपल्यातील स्वामींवर विश्वास ठेवणं. तुम्हाला माहिती नसेल, पण प्रत्येक वेळी तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडतात तेव्हा तुमचं मन नाही तर तुमच्यातील श्रद्धा काम करत होती. कोणती परीक्षा ही अपमान करण्यासाठी नसते, ती तुमचं खरं सामर्थ्य तुम्हालाच दाखवण्यासाठी असते. तुम्हाला कळतं का, तुम्ही जेव्हा रडत असता स्वामी गप्प असतात, कारण ते त्यावेळी तुमचं उत्तर तुमच्यातच उमटवायचं काम करत असतात. ते बोलत असतात आणि ते काही वेळेस बोलत नाही, पण ते मन घडवत असतात. आपण खूप वेळा बोलतो, माझं नशीब भारी नाही, लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाही. पण खरं सांगायचं का, तुमचं नशीब तुमच्या विश्वासावर चालतं. कोण तुमचा विश्वास ठेवेल जर तुम्ही स्वतःवरच नाही ठेवला? तुमचं शरीर थकलं असेल पण मन चालू असेल. तुमचं मन थकलं असेल तरी स्वामी चालू आहेत, त्यांचा हात अजूनही तुमच्या डोक्यावर आहे. तेव्हा तुम्ही जे काही उरलं आहे ते सावरायला घ्या आणि स्वतःला एकदा ठामपणे म्हणा, मी काहीच नाही असं बोलून मी आजवर स्वतःला खोटं शिकवत होतो, आतापासून मी बोलणार, मी समर्थ आहे.
कारण स्वामी समर्थ माझ्या मागे आहेत. हा वाक्य फक्त ऐकू नका, जगा. या विश्वासाने उठून चालायला लागा. जिथे तुम्हाला वाटत होतं की मी थकलोय, तिथे मी लढणार असं बोला. जिथे माझं काहीच चुकलं नाही आणि नाही उरलेलं असं वाटत होतं, तिथे स्वामींची कृपा आहे, सगळं मिळवू शकतो असं बोला. एक दिवस, एक क्षण, एक विचार याने सगळं बदलू शकतं. फक्त तो विचार येण्याची मनात जागा हवी, श्रद्धा हवी आणि विश्वास हवा. बाकी सगळं स्वामी समर्थ पाहतील आणि ते तुम्हाला सांभाळत असतात. आणि बाळांनो, स्वामी समर्थ प्रत्येक संकटात तुम्हाला सांभाळतातच आणि ते तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही. ते नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचं संरक्षण करत असतात. कधी स्वतःवर राग आलाय का? इतका की स्वतःलाच माफ करावं वाटलं नाही. मी असं का केलं? का नाही झालं तेव्हा उठून? का इतकं दुर्लक्ष केलं? अशा विचारांनी आपण स्वतःला छळत राहतो आणि ही वेगळी आणि सगळी वाक्य जणू मनातल्या तलवारीसारखी काम करतात. रोज थोडं थोडं आतून तोडत जातात. पण स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःला मारू नकोस, स्वतःला ओळख. आता स्वतःच्या चुकांवर रडणं सोड. त्या चुकांमधून शिक्षण सुरू कर. कारण जी चूक झाली ती झालेली होतीच, पण ती आता तुला मोठा बनवू शकते जर तू त्यातून पुढे गेलास. स्वतःवर राग करणं म्हणजे काय? ते म्हणजे आपण जणू स्वतःला सांगतो, तू वाईट आहेस, तू अयशस्वी आहेस. आणि हे शब्द सतत वापरले गेले की मन नंतर त्यावर विश्वास ठेवायला लागतं. मन थकलं की शरीर थकतं, शरीर थकलं की आयुष्य निस्तेज होतं. म्हणून आजपासून एक गोष्ट करा, स्वतःलाच माफ करा. होय, तुम्ही जे केलं तेव्हा कदाचित पर्याय नव्हता, कदाचित समज नव्हती, वेळ तशी होती. पण आता वेळ आहे स्वतःला माफ करून नवं जीवन स्वीकारण्याची. स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, ते समर्थ मार्गदर्शक आहेत. ते राग धरत नाहीत, ते थांबून बघत राहतात की तू स्वतःच्या दुःखातून स्वतःला ओळखतोस का. कधी कधी जीवन एकदम थांबतं, सगळं गोंधळ, सगळं अनिश्चित, सगळं चुकीचं वाटायला लागतं. पण आपण मागे वळून पाहतो आणि म्हणतो, कसली घाण झाली माझ्याकडून. पण त्या क्षणी स्वामी म्हणतात, आता मी आहे, फक्त तुझा भूतकाळ नाही, तुझं भविष्यही माझं आहे. तुम्ही जी चूक केली, जी संधी गमावली, जे नातं तोडलं, जे शब्द बोलले गेले, ते आता परत मिळणार नाहीत. पण ते तुमचं आयुष्य ठरवत नाहीत. ते एक पान होतं, पण पुस्तक अजून संपलेलं नाही. स्वतःच्या मनावर विश्वास ठेवणं म्हणजे त्या चुका, त्या दुःख, त्या रागाचं ओझं खाली ठेवणं आहे. ते स्वामींच्या चरणावर सोडून देणं आहे. कारण स्वामी हे तुमचं मागणं नाही मागत आणि ते फक्त तू आता काय शिकतो आहेस ते पाहतात. तुम्ही अश्रू डाळलेत तेव्हा त्यांनी ओठ मिटले होते, कारण त्यांना माहिती होतं हे बाळ आता स्वतःची खरी ओळख शोधतंय. आणि ज्या क्षणी तुम्ही स्वतःला स्वीकारता, त्या क्षणी स्वामी म्हणतात, आता मी तुझ्या आतच राहीन. जग तुला माफ करेल का नाही माहीत नाही, पण तुम्ही स्वतःला माफ केलंय तर जगच बदलून जाईल. कारण माफी ही सोडवणूक आहे. माफी म्हणजे दुःखाला मुक्ती देणं आहे आणि आशेला पुन्हा आमंत्रण देणं आहे. स्वामी समर्थ तुम्हाला कधीही चुकीचा म्हणणार नाहीत. हे फक्त सांगतील, माझ्याकडे ये, तुझं ओझं मी वाहीन, तू मोकळा हो. तेव्हा बघा, त्या क्षणी तो आवाज मनातून उमटतो, आता मी नव्याने सुरू करतो. ही सुरुवात असते नवीन विश्वासाची, नवीन जगण्याची. जे आधी गमावलं ते परत मिळेलच याची खात्री नाही, पण जे नव्यानं मिळणार आहे त्याची ऊर्जा स्वामी आधीच तुमच्यात रुजवून ठेवत असतात. हे आयुष्य तुमचं आहे. ते तुटकं नका जगू, ते ओझ्याने नका जगू, ते रागाने नका घासू. ते स्वामींच्या समर्थांच्या प्रकाशात हे उघडं टाका. त्यांचं नाव घ्या आणि डोळे मिटा आणि फक्त एवढं म्हणा, स्वामी आता माझं ओझं तुझ्यावर आहे, मी फक्त पुढे चालणार आहे. एवढं तुम्ही म्हटलं पाहिजे. कधी असं वाटतं का की शरीर साथ देत नाही, मन थकलंय, आत्मा गडप झालाय आणि इच्छा फक्त एका गोष्टीची उरले, शांतता. ते तुमचं सत्य असेल तर ऐका. शांतता मृत्यू नव्हे, शांतता म्हणजे तुमचं आत्मबल आहे, पुन्हा जागा होण्याची सुरुवात आहे. शरीर जरी थकलं असलं तरी त्याचं गुपित आहे. त्याला पुनर्जन्म द्यायला फारसं लागत नाही. एक सकारात्मक विचार लागतो, एक स्वच्छ भावना, एक चांगला श्वास. हे शरीर पुन्हा नव्यानं सुरू होऊ शकतं. म्हणून मग आपण विचारतो, माझं शरीर इतकं थकलं का? उत्तर एकच आहे, कारण तुमचं मन तितकंच ओझं वाहून चाललंय. मन अशांत असेल तर शरीर हे त्याचं चित्र बनतं. मन शांत असेल, आनंदी असेल, स्फूर्तीने भरलेलं असेल तर शरीरही आरोग्यदायी, प्रफुल्लित आणि समर्थ वाटतं. स्वामी समर्थ हे केवळ मानसिक आधार नाहीत, ते शरीराला जागा करणारी जिवंत ऊर्जा आहेत. स्वामींचं नाव घेतलं की डोक्यात साचलेला अंधार विरतो, शरीरात जमा झालेला तणाव विरघळतो आणि हृदयात खोल कुठेतरी एक प्रकाश पडतो. तो तुमचा अंतरंग उघडतो. पण हा प्रकाश पाहण्यासाठी डोळे उघडावे लागतात, शब्दांचे नव्हे, मनाचे डोळे. आजपासून ठरवा, मी माझं शरीर, माझं मन आणि माझं जीवन श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करतो. माझ्या प्रत्येक श्वासात त्यांचं स्मरण असो, माझ्या प्रत्येक विचारात त्यांचं सामर्थ्य असो, माझ्या प्रत्येक कृतीत त्यांची शिकवण असो. तुमचं मन कधी म्हणतं का, मी थकलोय, आता नको, हे सगळं फार झालं, तेव्हा स्वतःला थांबवा आणि सांगा, हो थकलोय,
पण संपलेलो नाही, अजून चालायचंय. कारण मी एकटाच नाही, स्वामी आहेत ना. तुमचं मन तुम्हाला एकटं वाटू देतं, पण आत्मा तुम्हाला सावरतो. आणि ज्या क्षणी तुम्ही तो आत्मा ऐकायला शिकता, त्या क्षणी जीवनातली सगळी दरवाजे उघडायला लागतात. जग जेव्हा तुम्हाला मोडू पाहतं, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, हे जग आहे परीक्षा घेणारच, पण माझ्या उत्तरपत्रिकेवर स्वामींचा आशीर्वाद आधीच लिहिला गेला आहे. कोणतीही ऊर्जाहीन स्थिती ही कायमस्वरूपी नसते, ती फक्त एक विराम असतो. आणि तुमचा अंतरंग जपण्यासाठी, समजून घेण्यासाठी, आणि मग पुन्हा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं शरीर जागं होतं, मन नवं होतं आणि आत्मा तेजस्वी बनतो. आज तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जायचं आहे. रडत नाही, थांबत नाही, मागे वळत नाही, फक्त चालत राहायचंय. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ म्हणत. आणि स्वतःच्या शरीराला प्रेम द्या, ते तुमचं वाहन आहे. त्याला बोलवा, तू दमलास पण थांबू नकोस, कारण मी आता तुला घेऊन स्वामींच्या पायीशी चाललोय. मनाला सांगा, खूप ऐकलं तुझं, आता शांत हो. स्वामींचा आवाज ऐकू दे आणि आत्म्याला म्हणा, तूच माझा खरा स्वामी आहेस, तूच मला चालवत आलास. आता मी पुन्हा पूर्ण जिवंत होतोय तुझ्या इच्छेने, आणि मी पुढे चालणार आहे. मन हे शरीरातलं सर्वात गुंतागुंतीचं अंग आहे. ना दिसतं, ना स्पर्श करता येतं, पण त्याचं ओझं शरीरावरही जड असतं. आणि हे मन कधी माझं काहीच होणार नाही असं सांगतं, म्हणून कधी अचानक आपलं सगळं करू शकतो असं भासवतं. मन म्हणजे एक लहानसं रडणारं बाळ आहे. ते रडतं, चिडतं, हसतं, भीती वाटतं, आणि त्याला समजून घ्यायला हवं, रागावून नाही, प्रेमाने. स्वामी समर्थ हे मनाचे शिक्षक आहेत. ते ओरडून शिकवत नाहीत, ते शांतपणे वाट दाखवतात. जेव्हा मन गोंधळात असतं, रडत असतं, गहिवरतं, तेव्हा स्वामी म्हणतात, रडू दे, पण प्रत्येक अश्रूमागे माझं नाव असू दे. अश्रू म्हणजे कमजोरी नाही, ते म्हणजे मनातून बाहेर पडणाऱ्या भावना आहेत. जेव्हा आपण बोलू शकत नाही, तेव्हा शरीर अश्रूंनी उत्तर देतं. कधी रडताना वाटतं, कसला मी कमकुवत माणूस, पण खरं काय? रडणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होणं. रडणं म्हणजे साचलेला काळ जाऊ देणं. रडणं म्हणजे हृदयाला मोकळं करायची स्वामींची परवानगी. स्वामी समर्थांना अश्रू कधी त्रासदायक वाटत नाहीत. त्यांना वाटतं, चांगलं झालं, आता याच्या आत काहीतरी हालतंय. आणि म्हणूनच जेव्हा डोळे अश्रूंनी भरतात, तेव्हा तुमचं मन उघडं पडतं, आणि त्या क्षणी स्वामी तुमचं खरं दर्शन घेतात. तुम्ही एखाद्या कोपऱ्यात बसून शांतपणे रडत असाल, कोणी आसपास नसेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तिथे असतात. ते तुमच्या डोळ्यात पाणी बनून उतरतात. ते तुमच्या छातीवर हात ठेवून म्हणतात, रड बाळा, मी आहे, आणि हे सगळं सावरणार आहे. म्हणून मनाला समजावणं हे सोपं नाही, कारण मन म्हणतं, माझ्या वेदना कोणी समजत नाही, पण त्या वेदनेमध्येच तर त्यांचं खरे सौंदर्य आहे. कारण जे मन खऱ्या वेदनेतून गेलंय, तेच दुसऱ्यांचं दुःख समजू शकतं. स्वतःला रडू देणं म्हणजे आपण खोट्या बळाचा मुखवटा उतरवतो, आणि तो क्षण असतो जेव्हा स्वामी आपल्याला खऱ्या स्वरूपात स्वीकारतात. मनात साठलेला राग, शंका, पाप, गिल्ट हे सगळं बाहेर फेकायचं असेल, तर डोळ्यातून वाहणारे अश्रू हेच तुमचं झाडून टाकणारं पवित्र गंगाजल आहे. हे वाहू द्या, स्वामींचं नाव घेत, तेच पुरं आहे तुमचं स्वच्छ होण्यासाठी. अश्रू नको म्हणणं म्हणजे भावनांचं दार बंद करणं, आणि बंद झालेलं दार देवाला उघडता येत नाही. त्याला आत यायचं असेल, तर त्याला भावनांची जागा द्यावी लागते. आज जर तुमचं मन अशांत असेल, भूतकाळाचे विचार टोचत असतील, भीती, अपराध, निराशा हृदयात साठली असेल, तर डोळ्यातून वाहू द्या, स्वतःला सावरू द्या, आणि फक्त एक ओळ म्हणा, आणि मनात म्हणा, स्वामी, माझं मन तुझं आहेस, आता मी तुला पुन्हा ओळखू देतोय. आणि एवढंच म्हणा, आणि नक्कीच तुम्ही ते मनापासून म्हटलं तर ते नक्कीच काम करतं. सगळ्या गोष्टींचं मूळ जर कुठे असेल, तर ते आहे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे माझ्या डोळ्यांनी नसलं पाहिलं, तरी माझ्या हृदयाला खात्री आहे, स्वामी समर्थ आहेत. खूपदा लोक विचारतात, खरंच आहे का हे सगळं? स्वामींची कृपा असते का खरंच? काय खरंच चमत्कार होतो? आणि त्या क्षणी श्रद्धा हलते. पण लक्षात ठेवा, श्रद्धा ही प्रश्नांवर चालत नाही, ती विश्वासावर जगते. स्वामींचं नाव घेणं सोपं आहे, पण त्याच्यावर पूर्णपणे समर्पित होणं हीच खरी श्रद्धा आहे. एकदा का मनात ती श्रद्धा आली, तर जीवनातले सगळे डोंगर लहान वाटू लागतात. अंधार असतो, पण तुम्हाला खात्री असते की कुणीतरी दिवा घेऊन पुढे चाललंय, आणि तो दिवा म्हणजे स्वामी समर्थ आहेत. स्वतःवर विश्वास गमावल्यावरही स्वामींवरची श्रद्धा टिकून राहिली, आणि त्या विश्वासाला ते परत उभं करतात. त्यांच्या आश्रयात माणूस कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाही, कारण त्याला माहिती असतं, माझ्या मागे एक अशी शक्ती आहे जी कधी हरत नाही. श्रद्धा म्हणजे ताकद, ती न दिसणारी ढाल आहे. ती संकट रोखत नाही, पण संकटात उभं राहायची हिंमत देते. आजच्या जगात श्रद्धा कमी होते, कारण माणसं फक्त पाहतात, पण अनुभवायचं विसरले आहेत. स्वामी समर्थ अनुभवायचे असतात, त्यांच्याशी नातं जोडायचं असतं. ते केवळ पूजायचे नसतात, त्यांच्या मनात जागा द्यायची असते. श्रद्धा कुठे दिसत नाही, पण तिचं धैर्य जन्माला घालते. धैर्य म्हणजे काय? जेव्हा सगळं विरुद्ध जातंय,
तरी तू म्हणतो स्वामी आहेत, मी शांत आहे. तेव्हा मन चिडतं, लोक बोलतात, परिस्थिती चपळ होते. पण श्रद्धा हात धरून म्हणते, थांब अजून थोडं, तू एकटा नाहीयेस. कधी वाटतं मी एवढा विश्वास ठेवलाय तरी का परीक्षा? तर लक्षात ठेवा, ज्याच्यावर देवाचा विश्वास असतो त्यालाच तो आजमावतो. त्याला फक्त बघायचं असतं, हे माझं बाळ संकटातही माझ्यावर टिकतं का? आणि जो टिकतो त्याच्या आयुष्यात अशी कृपा होते की संपूर्ण जग म्हणतं, हाच खरा स्वामींचा भक्त आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, मी आहे कारण स्वामी आहेत. हे वाक्य फक्त ऐकायचं नाही, ते जगायचं आहे. हे नातं काही बाह्य पूजा, हवन, मंत्र यापुरता मर्यादित नाही. हे नातं आहे प्रेमाचं, समर्पणाचं, अविरत जोपासलेल्या श्रद्धेचं. तुमचं घर, तुमचं जीवन, तुमची माणसं, तुमचं शरीर या सगळ्यांचं अस्तित्व आहे. कारण त्यामागे स्वामींची कृपा आहे. त्या कृपेचं भान ठेवणं म्हणजेच स्वतःचं अस्तित्व ओळखणं आहे. जो हे समजतो तो कधीच एकटा राहत नाही. त्याचं दुखावलेलं जीवनही तेजस्वी वाटायला लागतं, कारण त्याच्यासमोर स्वामी समर्थ चालत असतात. म्हणून सगळेच बाहेरचे दरवाजे बंद झाले, सगळीकडून नकार आले, कोणीही साथ दिली नाही, हे सगळं अनुभवणं म्हणजे अपयश नाही, तर ती आहे स्वतःची शक्ती शोधण्याची सुरुवात करायची. आपण एवढं इतरांवर विसंबतो की स्वतःचं सामर्थ्य कधी जाणवतच नाही. पण आयुष्य एक क्षणात शिकून जातं. कुणीच नाही तर तू तरी आहेस ना, आणि तुझ्या सोबत मी आहे. आणि स्वामी समर्थ, स्वामी म्हणतात, तू फक्त एक पाऊल पुढे टाक, मी तुझ्या सोबत 100 पावलं चालेल. पण ते पाहिलं पाऊल टाकायचं असेल ना, तर स्वतःवर विश्वास हवा आणि स्वतःची शक्ती ओळखण्याची हिंमत हवी. किती वेळा आपण स्वतःलाच दोष दिलाय, माझ्याकडून नाही होणार, मी फक्त सामान्य माणूस आहे, स्वप्न बघणं सोडावं लागेल आता. हे सगळं जणू रोजचा मंत्र झालाय. पण ऐका, स्वामी समर्थांच्या कृपेने निर्माण झालेलं तुमचं अस्तित्व कधी सामान्य असू शकत नाही. तुमच्यात एक दिव्य शक्ती आहे, पण ती अंधारामध्ये झोपावलेली आहे. आणि ती जागवायची असेल तर ठाम शब्द आहेत. आणि आता बस झालं, आता मी स्वतःला हात देणार आहे. आणि तो हात देणं म्हणजे काय? स्वतःचं रडणं थांबवून, स्वतःचं पाठ थोपडणं, स्वतःला ओढून उठवणं, उठ, तू अजून संपलेला नाहीस. आणि स्वतःशी असंच बोलणं जसं स्वामी तुमच्याशी बोलले असते. स्वामी कधी तुम्हाला खाली खेचत नाहीत. ते म्हणतात, माझा भक्त खाली पाहत नाही, डोळे वर ठेवतो, कारण त्याला माहिती असतं मी त्याचा माथ्यावर आहे. आणि तुम्ही आत्तापर्यंत जे गमावलंय ते परत येणार नाही. पण ते तुमचं सामर्थ्य तयार करत होतं, ते तुम्हाला आतून ताकदवान करत होतं. आता ती ताकद वापरायची वेळ आली आहे. आज स्वतःला एक वचन द्या, जे होणार होतं ते झालं, पण आता जे मी बनणार आहे त्यासाठी मी स्वतःला तयार करणार आहे. स्वामी आहेत, त्यांच्या आधाराने मी चालणार आहे. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे चालण्याचं बळ आहे. पण चालायला लागायचं, उठायला लागायचं. कधी ना कधी एक निर्णय घ्यावा लागतो, की आता रडायचं नाही, की आता थांबायचं नाही, की आता कोणी नाही म्हणायचं नाही. कारण त्या कोणी नाही मध्ये त्या ठिकाणी स्वामी समर्थ उभे आहेत असं म्हणायचं. ते तुम्हाला रडताना बघतात, पण त्यांच्या डोळ्यात विश्वास असतो. ते तुम्हाला गप्प बसलेलं पाहतात, पण त्यांच्या मनात जिंकण्याचा विचार असतो. ते तुम्हाला थकलेलं पाहतात, पण ते म्हणतात, हे बाळ पुन्हा उठेल, कारण मी त्याच्या आत आहे. म्हणून तुमचं आयुष्य आता स्वामींनी सावरायला घेतलंय, पण त्यांना तुमचा सहभागही हवा आहे. स्वतःला हात द्या, स्वतःला सांगा, मी पुरेसा आहे, मी समर्थ आहे, कारण माझ्या मागे समर्थ आणि स्वामी समर्थ उभे आहेत. एवढं लक्षात ठेवा. कधी स्वतःला विचारलाय का, आपण किती वेळा हरलो आहोत? मग दुसरा प्रश्न, पण किती वेळा पुन्हा उभं राहिलो आहोत? हाच तर फरक आहे सामान्य माणूस आणि समर्थ भक्तांमध्ये. अपयश तर सगळ्यांना येतं, पण धीर न सोडणं हीच खरी समस्या आहे आणि तपस्या आहे. समर्थ सांगतात की पडणं चूक नाही, पण तिथे झोपणं ही हार आहे. तुमचं मन कधी थकलेलं वाटेल आणि डोळ्यातून अश्रू वाहतील, हात थरथरतील, पण त्या सगळ्यांच्या वरती एक गोष्ट असते, निश्चय. मी आता मागे वळणार नाही. हे फक्त वाक्य नाही, ही आहे एक दिव्य प्रतिज्ञा. जीव गेला तरी चालेल, पण पुन्हा मागे नाही. स्वामींचं नाव घेतलंय ना, मग त्यांच्यावर विश्वास ठेवून फक्त पुढे जायचं. कधी वाटतं सगळं संपत चाललंय, कोणी नाही, काही नाही उरलं, पण लक्षात ठेवा, ज्याचं काही उरलेलं नसतं त्यालाच देव स्वतः बनवतो. तो क्षण असतो जीवन पुन्हा घडवण्याचा. स्वतःला दोष देणं थांबवा. अपयश म्हणजे अपराध नाही, ते शिक्षण आहे, ते अनुभव आहे, ते मजबूत व्हायचं कारण आहे. म्हणून स्वामी तुम्हाला फक्त यशात नव्हे तर अपयशातही साथ देतात. ते म्हणतात, जिंकणं म्हणजे विजय नाही, पडून पुन्हा उठणं हेच खरं समर्पण आहे. म्हणून तुमचं स्वप्न जर खरं असेल तर त्यासाठी किती वेळ लागला तरी स्वामी त्याला पूर्ण करणारच. पण त्यांनी बघायचं असतं, हे बाळ मध्यांवर थांबतंय का, की अखेरपर्यंत लढतंय. म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा मन हार मानतं तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, हे माझा शेवटचा प्रयत्न नसेल, तर शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवणार आहे. भूतकाळाकडे पाहून रडू नका, तो शिकवण्यासाठी होता. आणि भविष्याकडे पाहून घाबरू नका, तो तुम्हाला तयार करतोय. फक्त वर्तमानात स्वतःला आठवत राहा, स्वामी आहेत माझ्यासोबत, मग मी हरणार कसा?
जीवनातल्या प्रत्येक अपयशात एक संदेश असतो. पुन्हा चाल, पुन्हा उभा राहा. हे तुझं शेवटचं नव्हे, नवीन आरंभ आहे. आता न थांबण्याची वेळ आहे. ना वळायचं ना मागे बघायचं. हे आयुष्य स्वतःच्या हातात घ्यायचं. स्वामी समर्थांचा आधार आहेच, पण हात तुमचा जो उचलायला आहे. आणि त्यांच्या कृपेने ज्या क्षणी तुम्ही ठरवाल आता मी मागे वळणार नाही, त्या क्षणी सर्व दिशा तुमच्या बाजूने वळायला लागतील आणि तुम्हाला मदत करायला लागतील. आजपर्यंत काय अनुभवलंय? दुःख, थकवा, हरलेलं आयुष्य, ओझं. पण त्याच ओझ्याच्या तळाशी होती शक्ती. आजच्या या शेवटच्या टप्प्यावर तुम्ही एकदा स्वतःकडे पहा आणि तुम्ही जो जुना माणूस राहिलेला नाही. आता तुमच्या डोळ्यात आहे प्रखर तेज, हातात आहे चालण्याची ताकद, मनात आहे समर्पण आणि शांतता. आणि या सगळ्यांचं कारण स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थ म्हणजे केवळ नाम नाही, ते तुमचं जिवंत अस्तित्व आहेत. ते अश्रूंमध्ये आहेत, ते हसण्यात आहेत, ते एकटेपणात आहेत, ते संकट काळात आहेत, ते तुमच्या श्वासात आहेत. आणि आज या प्रवासाच्या अंतिम क्षणी स्वतःला म्हणा, आता मी नव्याने जन्म घेतलाय. माझं जुनं दुःख मागे पडलंय. माझा स्वामी माझ्यासोबत आहेत. माझं मन आता हळूहळू फुलायला लागलंय. या फुलण्यात दुःख नाही, त्या फुलण्यात शांती आहे. कारण एकदाच का हृदयात शांतता उतरली तर देव तिथे स्थिर होतो. स्वामी तुम्हाला कोणत्याही रांगेत ठेवत नाही. ते म्हणतात, तू माझा आहेस, इतकंच पुरेसा आहेस. तुम्ही काहीही असलात, घडलेले, तुटलेले, विसरलेले, हरवलेले, स्वामीसाठी तुम्ही नेहमीच मुलांसारखे असता. ते तुमचं रडणंही ओळखतात. ते तुमच्या मौनाचंही भाषांतर करतात. आणि म्हणून आज या संपूर्ण प्रवासानंतर स्वतःलाच म्हणा, मी माझ्या दुःखांचा गुलाम नाही, मी माझ्या स्वामी समर्थांचा भक्त आहे. ज्या क्षणी एक खऱ्या मनाने तुम्ही उच्चारता, त्या क्षणी तुमच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू होतो. आता मागे वळायचं नाही, कारण आता तुम्ही स्वतःचं तेज शोधलंय. आता तुमचं अस्तित्व फक्त जगण्यासाठी नाही, तर इतरांनाही प्रकाश देण्यासाठी आहे. आता तुम्ही संघर्षाचा अनुभव घेतलेला दीप आहात, जो अंधार पाहून घाबरत नाही, तर अंधारात उजळतो. स्वामी समर्थ आज तुमच्याकडे पाहत आहेत. ते म्हणत आहेत, हे बाळ आता उभा आहे. आता मी त्याचं आयुष्य तेजमय करीन. आज एकदम नतमस्तक व्हा आणि म्हणा, स्वामी मी आता बदललोय. तुझ्या कृपेने मी पुन्हा जगायला लागलोय. हे आयुष्य आता तुमच्यासाठी आहे आणि हे श्वास आता समर्पणासाठी आहे. आता मी समर्थ आहे, कारण तू माझ्यात आहेस. म्हणून आता फक्त स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवायचा आहे आणि संपूर्ण भार स्वामींवर सोपवायचा आहे. नक्की स्वामी तुम्हाला मदत करतील आणि तेही मनापासून करतील, हे मात्र लक्षात ठेवा. कारण स्वामी हे तुम्हाला मनापासून प्रेम करतात आणि ते तुम्हाला मनापासून प्रेम देत असतात. फक्त तुम्ही ते ओळखायचं असतं. कधी असा क्षण आला आहे का की स्वतःवर विश्वासच राहिला नाही? ज्याच्यावर श्रद्धा ठेवली होती त्यानेच पाठ फिरवली. ज्या स्वप्नासाठी झगडलो होतो ते स्वप्न धुसर झालंय आणि वाटलं माझ्यात काही शक्ती उरलेली नाही. पण खरंच शक्ती गेली आहे की आपण विसरलेली आहे? स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू स्वतःला विसरतोस तेव्हा तू मलाही हरवतोस. आपण इतकं बाहेर बघत राहिलो की आपल्या आत काय आहे हेच पाहिलं नाही. शक्ती कुठे जात नाही, ती फक्त झाकली जाते. अश्रू, निराशा, घाबरलेली नजर, अपयशाचं ओझं, नकारात्मकतेचा धूर, या सगळ्या जळणांमध्ये दडलेली असते तुमची खरी ऊर्जा. आणि ती खरी ऊर्जा नक्कीच तुम्ही ओळखली पाहिजे. तुम्ही विसरला असाल की तुम्ही कोण आहात, पण स्वामी विसरत नाही. तुम्ही म्हणाल मी संपलोय, ते म्हणतात तू सुरू झालास. हेच तर विस्मरण आहे. आपली खरी ओळख ही हरवलेली असते. पण लक्षात ठेवा, तुमची खरी ओळख तुमचं दुःख नाही. तुमची खरी ओळख म्हणजे तुमच्यात असलेली आधार अपार शक्ती आहे, जी स्वामी समर्थांनी दिलेली आहे. तुमचं शरीर थकलंय, तुमचं मन हरवलंय, पण आत्मा तो शांत आहे. कारण तो जाणतो स्वामी अजूनही आपल्या सोबत आहेत. आणि कधी असं वाटतं, मी आता किती प्रयत्न करणार, किती वेळा उठू, किती वेळा गडबडू? स्वामींचं उत्तर आहे, जोवर तू उठतोस तोवर मी तुझ्या मागे आहे. तू एक पाऊल टाक, मी लगेच पुढचं पाऊल टाकतोय. मग प्रश्न उरतो, आपण का विसरतो स्वतःची शक्ती? कारण जग आपल्याला आठवतं, करून देतं, आणि तुम्ही कमी आहेस, तू फेल आहेस, तू अपयशी आहेस, आणि आपण तेच मानायला लागतो. पण स्वामी म्हणतात, हे जग आहेच असं, पण माझं बोलणं ऐक. तू समर्थ आहेस, तू प्रत्येक गोष्टीसाठी बनलेला आहेस आणि तुला प्रत्येक गोष्टही येणार आहे. तुम्ही जर गोंधळलेले असाल तर ते म्हणजे तुमचं मन थकलंय, पण तुमची शक्ती थकलेली नाही. ती आजही तुमच्या आत आहे. ती फक्त जागवण्याची गरज आहे. त्या जागरणाची सुरुवात होते स्वामी समर्थांचं नाव घेऊन. जय जय रघुवीर समर्थ हे जेव्हा अंतकरणातून म्हटलं, तेव्हा तुमच्या आत असलेली झोपलेली शक्ती हलते आणि म्हणते, मी अजून इथेच आहे आणि आता मी उठते. आता स्वतःला सांगायची वेळ आहे, मी विसरलो होतो, पण आता मला आठवतंय. माझ्या डोक्यावर हात आहे स्वामी समर्थांचा, माझ्या हृदयात आहे त्यांच्या कृपेचं स्पंदन. मी हरवलेलो नाही, मी फक्त थोडा थांबलो होतो. स्वतःला दोष देणं थांबवा. माझ्यामुळे सगळं बिघडलंय हे म्हणणं थांबवा. कारण तुमचं बिघडलेलं जग स्वामींना एका क्षणात सुधारता येतं, पण त्यासाठी ते तुमच्यातला विश्वास जागा व्हावा एवढीच वाट पाहत असतात.
आधी कधी फक्त डोळे मिटा आणि म्हणा, स्वामी तू विसरला नाहीस ना मला, आणि एका शांत क्षणात तुम्हाला उत्तर मिळेल, मी तुला कधी सोडलं नव्हतं. आता त्या विस्मरणातून बाहेर यायची वेळ आली आहे. आता आपली शक्ती, आपली ओळख, आपली श्रद्धा पुन्हा उचलायची आहे. आता आपण फक्त जगायचं नाही, तर जागायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे एवढाच विचार करायचा आहे. पण मन हा आपल्या जीवनाचा राजा आहे. राजा जर दुर्बल असेल तर संपूर्ण राज्य गोंधळात येतं, आणि जर राजा जागृत, निर्धारयुक्त, स्वामीमय असेल तर कोणतंही युद्ध जिंकलं जातं. आपलं मन रोज काही ना काही हजार विचार करतं, पण त्यातले किती सकारात्मक असतात हे नाही होणार. माझं नशीब असंच आहे आणि माझ्यावर कोणाचीच दया नाही. सगळेच मला कमी लेखतात, माझी चूक होती. हे सगळं काय आहे? मनातली सतत चालणारी नकारात्मक समजूत. स्वामी समर्थ म्हणतात, मन जर चुकीच्या दिशेने धावलं तर शरीराला हजार उपाय अपुरे पडतात. म्हणून आपला पहिला निर्णय, माझं मन आता माझा मित्र होणार आहे, शत्रू नाही, एवढं लक्षात घ्या. मनातला आपण रोज काहीतरी खाऊ घालतो, आणि कधी टीव्हीवरची भयानक बातमी, कधी लोकांचं नकारात्मक बोलणं, कधी स्वतःचे अपयश आठवून फेकलेले शब्द, ते सगळं मनात साठतं आणि मग आपल्याला वाटतं की आपली शक्ती कमी झाली. पण लक्षात घ्या, मनावर नकारात्मकतेची धूळ साठवलेली असते, ते स्वच्छ केल्याशिवाय काहीच दिसत नाही. स्वच्छ करायचं म्हणजे काय? मनाला रोज सांगायचं, तू काहीच नाहीस, हे खोटं आहे, तू समर्थ आहेस, कारण तुझ्या मागे स्वामी समर्थ आहेत. मनाला नुसतं वाचन करून शांत करता येत नाही, त्याला ध्वनी, शक्ती आणि स्वामींच्या नावाचा स्पर्श हवा असतो. ज्यावेळी तुम्ही जय जय रघुवीर समर्थ म्हणून मनाला हाक मारता, तेव्हा मन अचानक थांबतं आणि विचार करतं, हो, मी हे विसरलोय की माझ्या आतच देव आहे. मनाला थांबवायचं असेल तर त्याला शिकवावं लागतं, बोलून नव्हे, भावनांमधून. आजपासून ठरवा, तुमचं मन काय खाईल ते तुम्ही ठरवाल. दुःख, भीती की श्रद्धा आणि आशा. आपण जेव्हा मनाशी बोलतो तेव्हा शब्द मोजून वापरा, कारण मन प्रत्येक शब्दाचं वाक्य बनवतं आणि प्रत्येक वाक्य भविष्य घडवतं. बोलणं बदललं तर विचार बदलतो, विचार बदलला तर भावना बदलतात, भावना बदलल्या तर जीवन बदलतं. म्हणून प्रत्येक सकाळी डोळे उघडल्यावर पहिली वाक्य मनाला म्हणा, आज तू माझा हात धर, कारण आज माझं मन फक्त स्वामींच्या मार्गावर चाललाय आणि चालणार आहे. मनाला जेव्हा सतत नकारात्मक विचारांनी वेढलं जातं तेव्हा शरीर देखील थकायला लागतं, जिवंतपणा हरवतो, हसू कमी होतं, आशा गळते. पण त्या क्षणी एक शब्द पुरतो, स्वामी समर्थ. तो नाव उच्चारताच मन थबकतं, थांबतं आणि विचार करतं, जर स्वामी मायाशी आहेत तर मग मी इतका दुबळा का वाटतोय? त्या विचारांमध्ये सुरू होतो मनाचं प्रशिक्षण. कोणीच एक दिवसात संत होत नाही, कोणीच एका रात्रीत मन जिंकत नाही, पण जो रोज शांतपणे श्रद्धेने स्वतःच्या मनाशी बोलतो तो एक दिवस स्वतःचं जीवन नक्कीच जिंकत असतो. किती वेळा असं म्हणलात, मी अयशस्वी आहे, प्रयत्न केला पण जमलं नाही, स्वप्न पाहिलं पण मोडलं, पण नशीब नव्हतं. आणि या प्रत्येक वाक्यात एकच संदेश दडलेला होता, स्वतःच्या शक्तीचा विसर. स्वामी समर्थ कधी म्हणाले का, तू हरलास म्हणजे संपलास? कधी नाही. स्वामी म्हणतात, हरलास म्हणजे मी आता तुला घडवायला घेतलं. तुम्ही जेव्हा म्हणता माझं आयुष्य अपयश आहे, तेव्हा स्वामी शांतपणे विचारतात, तुला वाटतं तसं आयुष्य मोजायचं तर मी कोण आहे? मग मी तुझ्या परीक्षेत फेल झालोच की. कारण स्वामींचं आयुष्य कधी सोपं नव्हतं. तेही समाजाच्या विरोधात गेले, तेही उपेक्षा सहन करत राहिले, तेही शांत राहिले. पण फरक इतकाच, त्यांनी कधी स्वतःला अयशस्वी मानलं नाही. तुम्हीही तसेच आहात. फक्त एक फरक आहे, तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला हरवलेलं घोषित केलाय. पण आता त्या भ्रमाला संपवायची वेळ आली आहे. अपयश म्हणजे हार नाही, अपयश म्हणजे दिशा बदलण्याचं निमित्त आहे. कधी वाटतं हे मी गमावलं, पण स्वामी म्हणतात, हे तू गमावलेलं नाही, हे मी पुढचं मोठं द्यायचं म्हणून थांबवलेलं आहे. तुमचं नातं मोडलं असेल, नोकरी गेली असेल, स्वप्न तुटले असतील, पण लक्षात ठेवा, स्वामी कधी काही न तोडता दुसरं मोठं बांधत असतात. ते तुमच्यावर रागवत नाहीत, ते फक्त तुम्हाला सांगतात, हे नाही जमलं हरकत नाही, पण तू अजून जिवंत आहेस. मग तू अयशस्वी कसा? स्वतःवर शिक्का मारू नका, मी फेल आहे, मी मागास आहे, लोक हसतात माझ्यावर, हे सगळं तुम्ही सांगताय, स्वामी नाही. स्वामी तर म्हणतायत, हा माझा भक्त आहे, जो किती वेळा पडला तरी उठलाच. खरं अपयश काय असतं माहिती आहे का? स्वतःच्याच नजरे स्वतःला तुच्छ मानणं. मग बाहेरचे लोक काय बोलतात हे फारसं महत्त्वाचं राहत नाही, कारण तुम्ही जर तुम्हाला नाकारलं तर जगाला काय दोष द्यायचा? आजचा दिवस आहे हा भ्रम संपवायचा. मी अपयश आहे हे वाक्य मनातून, विचारातून तोडून आत्म्यांमधून काढून टाकायचं. आता फक्त एकच वाक्य, मी समर्थ आहे, कारण माझ्या अपयशालाही स्वामी समर्थ घडवत आहेत. तेव्हा पुढील वेळेस जेव्हा काही चुकीचं होईल, जेव्हा एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे घडणार नाही, तेव्हा स्वतःला सांगा, ही माझी हार नाही, ही स्वामींची नवी योजना आहे, हे लक्षात घ्या आणि त्या योजनेनुसार पुढे चालत राहा. एवढं फक्त विश्वास स्वामींवर ठेवा. कधी वाटतंय का मन थांबत नाही,
विचार झोपू देत नाही आणि शांतता जणू हरवलेली वाटते. डोळे मिटले तरी आवाज ऐकू येतात. का असं झालं? पुढे काय होणार? कोण समजून घेईल? कोणी माझ्या वेदना ऐकतोय का? हा आवाज दुसऱ्याचा नसतो, तो आपल्या स्वतःच्या मनाचा असतो. मन एक अस्थिर घोडा आहे, त्याला दिशा द्यायला कोणीतरी हवं. तेव्हा मग समोर येतो स्वामी समर्थ. स्वामी कधी ओरडून बोलत नाहीत, ते हळू बोलतात, मनातल्या गोंधळाच्या पलीकडे. ते म्हणतात, शांत बस, मी आहे. हे फक्त दोन शब्द नाहीत, हे संपूर्ण अस्तित्वाचं उत्तर आहे. मन अशांत का असतं? कारण ते सतत काहीतरी गमावण्याच्या भीतीत असतं आणि भविष्यात काय होईल ते मनाला माहिती नाही, म्हणून ते विचार करत राहतं. सुरक्षितता शोधतं, पण सुरक्षा कुठे सापडत नाही, कारण ती बाहेर नसते, ती स्वामींच्या चरणात असते. मनाला जर शांत करायचं असेल तर त्याला फक्त विचार थांबवणं पुरेसं नाही, त्याला एक नवा आधार हवा असतो. तो म्हणजे श्रद्धा. आणि श्रद्धा म्हणजे सगळे मी समजून घेत नाही, पण मला खात्री आहे स्वामी माझ्यासाठी सर्व काही पाहत आहेत. पण मन जर रडत असेल तर त्याला थोपटवायचं. आणि हो, तुला वाटतंय की संकट आहे, पण त्या संकटाच्या मागे आहेत स्वामींचा आशीर्वाद. मन जर गोंधळलेलं असेल तर त्याला सांगायचं, तू निर्णय घेऊ शकत नाहीस ना? ठीक आहे, निर्णय आता स्वामींचा आहे. आपण फक्त समर्पण करायचं. समर्पण म्हणजे काही न करता बसणं नव्हे. ते म्हणजे जे मी करतोय त्यामागे आता माझं नाही, फक्त स्वामींचं असावं. असं जेव्हा मन समर्पणात जाते तेव्हा गोंधळ हळूहळू विरतो. मन सुस्पष्ट होतं, आवाज कमी होतात, एक शांत प्रकाश मनभर पसरतो आणि त्या क्षणी स्वामींचं उत्तर तुमच्या आत उमटतं. तू आता तयार आहेस, कारण आता तू शांत आहेस. कधी गोंधळ हे शिकवतं शांती किती मौल्यवान आहे. आजपर्यंत तुम्ही जे विचार करून थकलात, जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं मिळाले नाहीत, त्यावर स्वामींचं उत्तर एकच आहे, मी आहे, पुरेसं आहे ना. आता मनाशी सौम्य संवाद साधा. हे मन तुला आजवर भीतीने, संवेदने गोंधळलेले चालवलं, पण आता तुझं मार्गदर्शन स्वामी समर्थ करतील. तू फक्त विश्वास ठेव आणि स्वामींवर विश्वास ठेवला तर सर्व काही हे चांगलंच होतंय. म्हणून कधी वाटतं का की माझं नशीबच खराब आहे, माझं काहीतरी बरोबर जात नाही, जणू सगळं उलटं चाललंय, कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नाही? पण एकदा विचार करून बघा, तुम्ही ज्याला नशीब म्हणता ते खरंच आहे का, की तो एक भ्रम आहे जो तुम्हाला शक्तीपासून दूर नेत आहे? स्वामी समर्थ म्हणतात, नशीब नाही बाळा, मी आहे. पण आपण मात्र त्याच्याऐवजी नशीब नावाच्या अंधाराला धरून बसतो. नशीब हे कधी तुमच्या सोबत, कधी विरोधात असं वागणार संकोचलेलं तत्व आहे. पण स्वामींची कृपा आहे, ती अटूट आहे, जिवंत आहे आणि बदल न करणारी आहे. तुमचं नशीब आजपर्यंत कसंही असो, स्वामींचं नाव घेतल्यावर ते नशीबही भाग्य होतं. कारण ज्याच्या मागे कृपा आहे त्याच्या पुढे काळही वागतो. कधी ऐकलंय का, कोणी गरीब भक्त देवावर विश्वास ठेवून राजा झाला? कोणी आजारी असूनही मनाने प्रबळ राहिला? कोणी सर्व गमावूनही शांत राहिला? हे नशीब नव्हे, ही स्वामींची कृपा आहे. पण आपण मात्र नेहमी म्हणतो, त्यांचं नशीब भारी आहे, माझं नशीब बिघडलेलं आहे, माझं काळच वाईट आहे. हे सगळं बोलणं थांबवा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर किंवा स्वामींवर विश्वास ठेवायला सोडताना, तेव्हा नशीब नावाचं आभासी वलय तुमचं आयुष्य गिळायला लागतं. पण जेव्हा तुम्ही मनातून, आतून, श्रद्धेने, पूर्णपणे समर्पणाने म्हणता, स्वामी समर्थ माझ्या मागे आहेत, तेव्हा सर्व नशिबाचे तारे तुटून तुमच्या पायात गुलाम बनून येतात. स्वामींची कृपा ही तुमच्या कर्मावर अवलंबून असते, ती तुमच्या भावनेवर अवलंबून असते. म्हणून तुमचं हृदय जर प्रामाणिक असेल तर ते नशिबाचं पान पलटायला वेळ लागत नाही. तेव्हा आजपासून नशिबाचं नाव घेणं बंद करा आणि प्रत्येक वाक्याची सुरुवात या शब्दाने करा, स्वामी समर्थ आहेत ना, मग सगळं काही बघून घेतील. स्वामी समर्थ आहेत, मग माझं रक्षण नक्की आहे, मग माझा रस्ता मोकळा होणारच आहे, मग उशीर होईल पण अन्याय नाही होणार, मग संकट असतीलच पण मी कोसळणार नाही. हे म्हणताना तुमच्या आत्म्यात एक नवा विश्वास तयार होतो, जो नशिबावर नाही तर स्वामींच्या कृपावर उभा असतो. एवढं लक्षात ठेवा, संकट आली की आपण घाबरतो, मन थरथरतं, रात्र झोप लागत नाही, विचार एकाच वाक्याभोवती फिरत राहतात. का माझ्यावरच असं, का पुन्हा पुन्हा असंच का, मी जे यासाठी निवडलं गेलो आहे? आणि मग जेव्हा उत्तर सापडतं नाही ना, तेव्हा मग आपण गप्प बसतो, तोंड बंद होतं, हसणं बंद होतं आणि हळूहळू स्वतःला शिक्षा देत राहतो. पण थांबा, हे संकट म्हणजे शिक्षा नाही, हे संकट म्हणजे शिक्षा नाही, ते संकट म्हणजे शिक्षा नाही. हे शब्द मनात खोलवर बसवा, कारण स्वामी समर्थ कधीही आपल्याला शिक्षा देत नाहीत. ते संकट पाठवतात, पण त्याच्या मागे असतो एक गुप्त हेतू, एक शिकवण, एक चुकलेली दिशा सुधारण्यासाठी, एक अदृश्य हात जो म्हणतो, हे बाळ थांब, थोडं थांब, तू चुकीच्या वाटेवर चाललायस, म्हणून मी तुला थांबवलं. तू ज्याला शिक्षा म्हणतोयस ती माझी अडवणूक नव्हे, माझं वळण आहे. जेवढा मोठा माणूस तेवढं मोठं संकट, कारण ज्या धातूला तेजस्वी बनवायचं असतं त्याला जास्त तापवावं लागतं. स्वामी समर्थ म्हणतात, संकट ही झुंज नाही, ती संधी आहे. तू ज्यावेळी परिस्थितीसमोर झुकतोस
त्यावेळी तुझं मन हार मानतं. पण ज्यावेळी तू म्हणतोस की हेही जाईल, हेही एक दिवस संपेल, तेव्हा तुझ्या हृदयात एक तेज उत्पन्न होतं आणि तोच क्षण असतो स्वामींची कृपा उतरवण्याचा. तू जर रडत असशील, सगळं गमावल्यासारखं वाटत असेल, तर थोडं थांब आणि मनात विचार कर, स्वामींनी तुला काय सांगायचं ठरवलंय. जेव्हा संकट येतं तेव्हा काही समजत नाही, पण जेव्हा ते संकट जातं तेव्हा मागे राहतो अनुभव आणि अनुभवातून जन्म घेतं शहाणपण. आणि ज्या माणसात शहाणपण असतं तो परिपक्व होतो आणि जिथे परिपक्वता असते तिथे आत्मा प्रगल्भ होतो आणि जिथे आत्मा प्रगल्भ होतो तिथे स्वामी स्वतः उतरतात. म्हणून संकट हे नवे हे त्याचं निमंत्रण आहे. रडू नकोस, त्यांच्याकडे बघ आणि त्यांना म्हण, स्वामी मी समजलो आहे. आता मला शिक्षा वाटणाऱ्या वेदनेतून तुझं दर्शन घडू लागलाय. तू घेतलेला माझा परीक्षा आता तुझ्या शिकवणीसारखी वाटू लागली आहे. आता हे संकट म्हणजे फक्त एक पाठ आहे जी मी मनाने शिकेन. स्वामी संकट नको म्हणण्याऐवजी सांग की मला ताकद दे आणि ही वेळ ओलांडण्याची, त्याच्यावर चालून जाण्याची शक्ती दे. माझा पाठ ताट राहील, अश्रूंमधून देखील मी तुझं नाव घेईल आणि अंधारातही मी तुझं रूप पाहीन. कारण ज्याचं अंतकरण स्वामींच्या चरणी झुकलेलं असतं त्याचं डोळ्यातलं पाणी हे अपयशाचं नाही तर समर्पणाचं असतं. आपलं संकट कितीही मोठं असो, पण स्वामींचा आशीर्वाद जर पाठीशी असेल तर संकट ओझं वाटत नाही, ते पाठ झाल्यासारखं वाटतं. आणि त्या पाठीतून जो शिकतो तो पुन्हा कधीच त्या चुकांमध्ये पडत नाही. म्हणूनच स्वामींनी आपल्याला संकट दिलंय, कारण तेच आपल्याला परिपूर्ण घडवू पाहतात. ते आपल्याला तयार करत आहेत एका मोठ्या प्रवासासाठी. आपण ज्यावेळी म्हणतो की हे माझं संकट आहे, त्यावेळी त्यावर शिक्का लागतो. पण जेव्हा आपण म्हणतो की हे माझं शिक्षण आहे, त्यावेळी त्यात रूपांतर होतं आणि ते जीवन एक नवीन दिशा घेऊ लागतं. स्वामी समर्थ जर तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांनी काही फुकट देत नाहीत. ना यश ना अपयश, प्रत्येक गोष्टीमागे हेतू असतो. काही शिकायचं असतं, काही समजायचं असतं, काही सोडायचं असतं आणि काही नव्याने स्वीकारायचं असतं. म्हणून या संकटाला पहा एका परीक्षेप्रमाणे नव्हे तर एका देवाच्या शिकवणीसारखं. या क्षणाला समजून घ्या की आता जो दुसरा दुःखाचा डोंगर आहे तो उद्या तुमचं बळ बनणार आहे आणि आजचं अश्रू उद्याचं तेज असणार आहे. संकट आली की जो पळतो तो पुन्हा पुन्हा घसरतो, पण जो सामोरे जातो तो बदलतो आणि जो बदलतो त्याला स्वामी स्वतः सामील होतात. स्वामींनी अनेक वेळा भक्तांची परीक्षा घेतली, पण त्यांना कधीही शिक्षा केली नाही. त्यांनी फक्त एकच मागणं ठेवलं, बाळा संकटामध्ये मला विसरू नकोस. रडत असलास चालेल, पण माझं नाव तोंडातून जायला नकोस. हार मानली चालेल, पण माझ्यावरील श्रद्धा ढळायला नकोस. कारण संकट येतं तेव्हा स्वामी थांबतात, कारण त्यांना माहिती असतं हा क्षण त्यांचं बळ आणि बाळ घडवतोय आणि तो मन गहिरून पुन्हा उठवतोय. आणि त्या क्षणी स्वामींचं नक्कीच आशीर्वाद एक न दिसणाऱ्या ढालीसारखा आपल्यासोबत फिरवतो. म्हणून या संकटाकडे भीतीने पाहू नका. त्याला स्वामींनी सिग्नल समजा की बाळा तू अजून मोठा होणार आहेस, म्हणून मी तुला तापवतोय. आणि तेव्हा मन हे स्वीकारतं की हे संकट आहेच, पण त्यामागे माझे स्वामी आहे. तेव्हा संकट तितकं उग्र वाटत नाही आणि उरत नाही, ते आपोआप मऊ होतं, शमतं, वितळतं. कारण स्वामींच्या कृपेपुढे कोणतंही वादळ फार काळ थांबत नाही, हे लक्षात ठेवा. आणि यातून तुम्ही नक्की शिकत राहा आणि शिकत राहिलात ते पुढे शिकून तुम्ही स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असतो. कारण स्वामी हे आपल्या पाठीमागे कायम असतात आणि ते आपल्याला कधीच विसरत नाही. ते आपल्याला सर्व काही शिकवत असतात आणि त्या शिकवणीतून आपण फक्त शिकत जायचंय. जेवढं जास्त तुम्ही शिकत जाल तेवढं जास्त तुम्हाला यातून कळत जाईल. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं ना, तेव्हा खरं सांगतो ते क्षण असतो जिथून स्वामी समर्थ आपल्याला हात देतात. कारण सगळं संपल्यासारखं वाटणं म्हणजे बाह्य जग संपलेलं असतं, पण आतलं काहीतरी चालू असतं. धडपडतं मन थांबलेलं असतं, विचार कोळमडलेले असतात आणि तोंडातून एकच वाक्य फिरतं की आता बाद झालं. पण स्वामी समर्थ म्हणतात आता सुरू झालाय. कारण जोपर्यंत तुमच्याकडे पर्याय असतो तोपर्यंत तुम्ही देवाकडे येत नाही. आणि ज्या क्षणी सगळे दरवाजे बंद होतात ना, ज्या क्षणी रडताना आवाजही निघेनासा होतो ना, ज्या क्षणी तुम्ही फक्त छातीवर हात ठेवून बसता आणि आतल्या आत फाटून जातं, त्या क्षणी देव पहिल्यांदाच समोर येतो. कारण तो क्षण तुमचा नसतो, तो क्षण संपूर्णपणे स्वामी समर्थांचा असतो. आणि तुम्ही म्हणता मी थकलोय, पण स्वामी म्हणतात मी थांबलोय, मी तुझी वाट पाहतोय. बाळा मी तुझं रडणं ऐकतोय, तुझ्या थरथरत्या हातांनी मी धरायला आलोय. आणि जेव्हा हताशतेची चाकं फिरणं थांबतात ना, तेव्हाच कृपेचं चक्र सुरू होतं. बघा एकटं पडल्यावर तुम्ही सगळ्यांना दोष देता, नशिबाला, देवाला, लोकांना, पण काही वेळाने एक शून्यता येते आणि त्या शून्यतेतून एक स्पर्श होतो, जो न दिसणारा असतो पण अनुभवल्या जाणारा असतो. तो स्वामींचा स्पर्श असतो. जेव्हा तुम्ही म्हणता की हे शेवटचं अश्रू आहे, तेव्हा ते अश्रू तुमचं डोळे पुसतात आणि विचारतात मग नवीन सुरुवात कधी करायची. आणि तो क्षण असतो तिथे तुम्ही एक वेगळ्या मार्गावर वळता
आणि एका अशा वाटेवर जिथे सगळं पारदर्शक वाटायला लागतं. कारण सगळं गमावल्यावर माणूस खऱ्या अर्थाने स्पष्ट बघायला शिकतो. आणि त्याच वेळी स्वामी म्हणतात, आता बाद झालं बाळा, आता माझं ऐक. कारण माझं बोलणं ऐकायला आताही खूप काही शिल्लक आहे. आणि ही जी वेदना आहे, ही हताशता आहे, हीच तर माझी तयारी आहे, जी मी तुला पुन्हा घडवतोय. पण आता नव्याने, आता प्रत्येक क्षण माझ्या हातात आहे. तू फक्त थांब आणि बघ किती संयमाने मी तुझी परीक्षा घेतली आहे. आणि तितक्याच प्रेमाने मी तुला सावरतोय. तू जो रडतोयस, तू जो संपल्यासारखा वाटतोयस, तूच माझ्या कृपेचा पात्र आहेस. कारण जेवढं खोल दानवाचं काळं पाणी, तितकंच खोल असते देवाच्या कृपेची गंगा. म्हणून तू जिथपर्यंत हरलास तिथूनच माझं सामर्थ्य सुरू होतं. आणि तू जेव्हा मान्य करतोस की माझ्याकडे काहीच उरलेलं नाही, तेव्हाच मी म्हणतो, आता माझं सर्व काही तुला देतो. आणि तेव्हाच बघ, तुझं मन हलकं होतं, तुझं शरीर शांत होतं. आणि एका अश्रूंच्या मागे तुला अनुभव येतो आणि की कोणीतरी आहे जो अजून तुझ्यासाठी थांबलेला आहे. आणि तो मी आहे, तुझा स्वामी समर्थ. मी तुला एकटं सोडलंच नाहीस. तू स्वतःला बंद केलं होतं, पण आता मी तुझ्या आतमध्ये दरवाजा उघडतोय. आणि तुझ्या हृदयातून माझी कृपा झरत राहते. अशी कृपा की जिच्यासमोर वेळ थांबतो, काळ झुकतो, नशीब हरवतं आणि एक नवं भाग्य जन्म घेतं. म्हणून हे जे तुझं गमावणं आहे ना, हेच तर खरं तर मिळवणं आहे. आणि हे जे तुझं कोसळणं आहे, तेच खऱ्या अर्थाने उभं राहणं आहे. कारण आता यापुढे तू तुझ्या जोरावर नाही, तर माझ्या कृपेच्या जोरावर चालणार आहेस. आणि माझ्या कृपेचा पायथाई जर तुझ्या पायाखाली आहे, तर हे जीवन तुला कोणी रोखू शकत नाही. हे पापही नाही, हे पूर्वसंचितही नाही, हे लोकांचं मतही नाही, हे अपयशही नाही. कारण माझा भक्त जेव्हा संपतो, तेव्हा तोच माझं तेज म्हणतो. आणि तुझ्यात जेव्हा अंधार जास्त वाटतो, तेव्हा मी तिथे उजेड होऊन प्रवेश करतो. आणि तू असं म्हणू नकोस की मी एकटाच रडलो आहे. तू अश्रू ढाळतोस, पण माझं हृदय देखील तुझ्या वेदनेनं कंपित झालं. कारण माझ्या भक्ताचं दुःख हे माझ्या सामर्थ्याला चालना देतं. आणि तुझ्या या अश्रूंमधून मी कृपेची धारा वाहतो. आणि हे संपलेलं वाटणं ही अवस्था नाही, ही माझी योजना आहे. आणि ज्यातून तुझं जीवन पुन्हा उगवणार आहे आणि उगम पावणार आहे. तू फक्त हे मनामधून बोल, बघ स्वामी तू आहेस, मग मी का घाबरू? तू आहेस ना, मग मी का थांबू? तू आहेस ना, मग मी पुन्हा चालू शकतो. आणि तेव्हाच मी म्हणतो, हो बाळा, मी आहेच, होतो आणि आता पण तुला मला पुकारलंस ना, आता मी थांबणार नाही. तुझं आयुष्य मी नक्कीच उधळून टाकेल आणि उचलल्याशिवाय आता मी थांबणार नाही. आणि जोपर्यंत तू पुन्हा फुलणार नाहीस, तोपर्यंत माझं सामर्थ्य थांबणार नाही. आणि तुझं बोलणं हे माझ्या लक्षात आहे. तुझं रडणं, तू जिथं समजवतोयस की मी संपलो, तिथे स्वामी समर्थ नवीन आयुष्य लिहायला सुरुवात करतात. म्हणून लक्षात ठेव, ही हताशता म्हणजे नाहीसा अंतिम टप्पा ही तर आहे, पण स्वामी समर्थांच्या स्वाक्षरीची तयारी की आता हे बाळ माझ्या अखंड कृपेचं पात्र आहे. आणि मी बाळाला मदत करणार आहे. आणि ही मदत माझी अंतिम राहील. आणि हा बाळ माझं सगळं काही ऐकणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त स्वामींच्या मतानुसार चला आणि सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे करा. कधी वाटतं का की आता काहीच उरलेलं नाही? शरीर चालत नाही, पण मन चालत नाही. आभास असतो, पण अर्थ हरवलेला असतो. आणि सर्वात मोठं म्हणजे आत्मा जणू कुठे हरवल्यासारखा वाटतो. रिकामेपणाची ती अवस्था ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पाहता आणि विचार करता, मी आहे तरी का? आणि हे असं वाटणं ही आहे काही हार नाही, ही खरं तर एक पवित्र सुरुवात आहे. कारण रिकामा तोच होतो ज्याला भरून देण्यासाठी स्वामी समर्थ स्वतः चालत येतात. आणि तुम्ही रिकामा चालत झालात म्हणजे आता तुमच्यात मी उतरू शकतो, असं स्वामी म्हणतात. कारण जर मन भरलेलं असेल अहंकाराने, द्वेषाने, मागण्यांनी, अपेक्षांनी, तर तिथे मी कसा मावणार? म्हणून मी तुझं सगळं काढून घेतो. बघ, तू रिकामा होतोस हे बघून लोक हसतात. तुझं आयुष्य नष्ट झालंय असं जग सांगतं. पण त्यावेळी मी मात्र फक्त एक विचार करतो की या रिकाम्या भांड्यात मी आता माझं पूर्ण सामर्थ्य ओतू शकतो. कारण हे रिकामेपण म्हणजे मूळ अवस्था आहे. ही ती भूमी आहे जिथे मी मंदिर उभारतो. ही ती जागा आहे जिथे मी भक्तीच्या रूपाने स्वतः उतरतो. आणि जेव्हा तुझं मनही एकही विचारांशिवाय शांत बसतं, तेव्हा मी माझी कृपा तुझ्या श्वासात मिसळतो. आणि बघ, तू म्हणतोस की आता काहीच उरलेलं नाही, पण मी म्हणतो की आता सगळं तयार आहे. कारण जो माणूस रिकामा होतो त्याच्या हृदयात मी सामावतो. जो स्वतःला संपवलं असं समजतो त्यालाच मी माझा अंश मानतो. बाळा, रिकामा होणं म्हणजे पराभव नाही, ते तर देवत्वाचं प्रवेशद्वार आहे. आणि हेच खरे आहे की जेव्हा जग तुझ्याकडून तोंड फिरवतं, तेव्हा मी माझं मुख तुझ्याकडे वळवतो. तू जर जगासाठी शून्य झाला असशील, तर माझ्यासाठी तू अनंत आहेस. कारण शून्यातच विश्व सामावलेलं असतं. आणि जेव्हा तू अपूर्ण आणि पूर्ण हरवलेला असतोस, तेव्हा
मी तुझं सगळं होतो आणि माझं होणं म्हणजे संपूर्ण होणं बघ. जेव्हा वाटतं की आता आत काहीच नाही, तेव्हा आतले आवाज बंद होतात आणि त्या शांततेत माझं अस्तित्व जाणवायला लागतं. जेव्हा श्वासही नकोसा वाटतो, तेव्हाही मी तुझ्या श्वासात उतरतो आणि तेव्हा क्षण असतो जिथे कृपा शब्द न राहता अनुभूती होते. तू असं समजतोस की सगळं संपलंय, पण मी म्हणतो की तुझा आत्मा माझ्या आत माझ्यासारखा शुद्ध झालाय. कारण सर्व गहाण संपलं. आता नक्कीच राहिलंय फक्त स्वामी. आणि तू जेव्हा हात खाली घालतोस, तेव्हा मी तुझा हात धरतो. तू जेव्हा डोळे मिटतोस, तेव्हा मी तुझ्या डोळ्यातून पाहतो. तू जेव्हा बोलणं सोडतोस, तेव्हा माझ्या नामस्मरणाचा सूर तुझ्या आत सुरू होतो. म्हणून मी तुला रिकामा करतोय, कारण मला तुझं पवित्र आणि पात्र करायचं आहे आणि मी ते भरून टाकणार आहे. पण त्यासाठी मी तुझी सगळी अपेक्षा भंग करतो. मी तुझं उरलेलं शिल्लकही घेतो, कारण माझं देणं अमर्याद आहे आणि अमर्याद दिलं जातं तेव्हा जेव्हा तुमचं पात्र त्यासाठी मोकळं असतं. मग नको बोलू की मी रिकामा झालोय, कारण मी म्हणतोस की आता तू पात्र झालायस. बघ, या क्षणाला जेव्हा तू शांत बसतोस, स्वतःशी बोलणं थांबवतोस, तेव्हा तुझ्यात मी सुरू होतो. बाळा, रिकामा होणं ही कलाही आहे आणि जेव्हा माझ्या भक्ताला ही कला अवगत होते, तेव्हा मी त्याच्या रिकामेपणात विश्वासी संपत्ती होतो. तुला हेच समजायचं आहे की हे रिकामं होणं ही कृपेची तयारी आहे. आणि तू म्हणतोस की मी गमावलं, पण मी म्हणतो की मी तुझं हृदय मोकळं केलंय. आता मी तिथं घर बांधणार आहे आणि जेव्हा देव घर बांधतो, तेव्हा तो आधी घरातलं जुनं सामान बाहेर टाकतो आणि मग तिथे मंद प्रकाशात तो स्वतःचा सिंहासन बसवतो. तसंच मी करतोय. तुझ्यात मी उतरलोय. तुझा आवाज मी घेतोय. तुझं मौन मी बनवतोय आणि तुझी रिकामी नजर मी कृपेने भरतोय आणि तुझं आयुष्य आणि भविष्य मी पुन्हा लिहितोय. तू म्हणतोस की आता माझं काहीच उरलेलं नाही, पण मी म्हणतो की आता मी उरलो आहे आणि मीच पुरेसा आहे. स्वामी समर्थ, जर तुझ्या आत नक्कीच आहेत, तर जगाचं कुठलंच रिकामेपण तुला अधुरं ठरवू शकत नाही. बघ बाळा, तू जरी रिकामा वाटत असलास, तरी त्याच रिकाम्या अवस्थेतून मी तुझं जीवन भरून टाकणार आहे. अशी कृपा करणार आहे की तुला विसरलेली शक्ती परत देईल आणि ही कृपा कोणत्याही मागणीशिवाय दिली जाईल. आणि कारण मी तुझ्या रिकामेपणावर प्रेम करतो, कारण हेच ते स्थान आहे तिथे देव स्वतः उतरतो आणि स्वतः मार्गदर्शन करतो आणि देव स्वतः सगळं काही सांगतो आणि सर्व काही भक्ताला जाणतो. म्हणून लक्षात घ्या की फक्त भक्त सगळ्या देवांना जाणत नाही, तर देवही भक्तांना जाणतो. म्हणून भक्तांनो, खूपदा आपण स्वतःला छुप्या आवाजात सांगतो की माझं भविष्य ठरलेलं आहे, माझं नशीब लिहिलं गेलंय आणि मी जे काही करतो आहे ते फक्त वेगळ्या शब्दात पुन्हा पुन्हा अपयश अनुभवणं आहे. पण ऐका आणि काही लक्षात ठेवा, भविष्य अजून लिहिलं गेलं नाही. अजूनही एक पान उलगडायचं आहे. अजूनही शाई सुकलेली नाही आणि त्या पानावर जे लिहिलं जाईल त्याचा आकार फक्त तुमच्या श्रद्धेवर ठरणार आहे. जर तुमच्या श्रद्धेची धार तीव्र असेल, तर त्या भविष्याचे वळणही तेजस्वी होतील. कारण स्वामी समर्थ केवळ वर्तमानातच नाही, तर तुमच्या भावी आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर असतात आणि त्यांनी आजपर्यंत कधीही आपल्या भक्ताचं भविष्य अंधारात लिहिलं नाही. आणि त्यांची शैली अशी आहे की आधी ते वाट पाहत थांबवतात आणि पुढचा दरवाजा बंद करतात, सगळं अडकल्यासारखं करतात आणि तेव्हा आपल्याला वाटतं की हे आयुष्य इथेच थांबणार आहे. पण त्या क्षणी त्यांनी मागच्या पानावर एक नवं भविष्य लिहायला सुरुवात केलेली असते आणि ते भविष्य लिहिलं जातं आणि आपल्या अश्रूंच्या शाईतून, आपल्या समर्पणाच्या वाक्यातून, आपल्या धीराच्या ओळीतून. आणि या भविष्याचा रंग तोच असतो जो आपल्या श्रद्धेच्या गहिवरवर अवलंबून असतो. म्हणूनच जेव्हा तुमचं मन म्हणतं की आता काहीच उरणार नाही, तेव्हा त्या विचाराला त्वरित सांगा की अजून काहीच निश्चित झालेलं नाही, अजून काही संपलेलं नाही, अजून काही जखम अखेरची नाही. कारण ज्याच्या आयुष्यात स्वामी समर्थ आहेत, त्याच्या आयुष्यात आजचं दुःख हे उद्याच्या आशीर्वादाचं बीज आहे आणि या बीजाचं फूल होण्यासाठी फक्त एक गोष्ट लागते, ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे शाश्वत विश्वास अशा एखाद्या गोष्टीवर जिला तुम्ही पाहिले नाही, पण ज्याचं अस्तित्व तुमच्या श्वासात तुम्हाला जाणवतं आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं थांबवता, तेव्हा देखील जर तुमचं मन सांगत असेल की अजून सगळं संपलेलं नाही, तर तीच तुमच्या आत असलेली श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेचं रूप म्हणजेच स्वामी समर्थ आहेत. आणि ते भविष्य बदलतात नाही, ते भविष्य उभारतात आणि त्या भविष्याला नवं आयुष्य देतात. कारण त्यांच्यासाठी वेळ ही अडचण नाही, कारण त्यांच्यासाठी अपयश ही अडचण नाही. अडचण आहे ती तुमच्या मनाच्या गोंधळाची. म्हणून आधी मन शांत करा आणि एकदा जर हृदयात खोलवर म्हणा, स्वामी, माझं भविष्य अजून कोरं आहे आणि त्यातलं प्रत्येक अक्षर मी तुझ्या कृपेने लिहायचं ठरवलंय. मी जेव्हा पूर्वी माझ्या भीतीने ते भविष्य रंगवत होतो, तेव्हा सगळं मळकट वाटायचं,
पण आजपासून मी ते भविष्य तुझ्या आशीर्वादाच्या रंगात रंगवणार आहे आणि मी माझ्या मनाच्या कागदावर भीतीचे शब्द नाही लिहिणार आहे. मी तिथेच तू आहेस हे लिहिणार आहे. कारण तू आहेस तर मी आहे आणि मी आहे म्हणून ते भविष्य अजूनही सुंदर होऊ शकतं. आयुष्य जे असतं ते सरळ रेषेत घडत नाही. ते वळण देतं आणि अधूनमधून अंधारात घेऊन जातं. पण ज्याच्या हातात श्रद्धेचा दिवा असतो त्याला नक्कीच अंधार कधीच घाबरवत नाही. म्हणून जर तुम्ही म्हणत असाल की माझं आयुष्य आता उजळू शकत नाही, तर स्वामी समर्थ म्हणतात की मी अजून आलोच नाही. तू अजून माझ्यावर विश्वास टाकलेलाच नाही. तू अजून पूर्णपणे झोकून दिलेलाच नाहीस. बाळा, जेव्हा तू तुझं सगळं माझ्या हातात देतोस ना, तेव्हा मी ते अशा प्रकारे आकारतो की तुला वाटतं की ते जे काही आहे, जे काही झालंय ते पूर्वीच्या सगळ्यांच्या दुःखांना अर्थ देणार आहे. किती चुकीच्या रस्त्यावरून तुम्ही चालला असता, पण जर शेवटी तुम्ही नम्रतेने म्हणाल की स्वामी आता माझं सर्व काही तुझ्या चरणी आहे, तर तुम्ही स्वामी तुमचं भविष्य उजळवणार आहे. कारण त्यांनी हजारो भक्तांचा अंधारातून तेजाकडे वळवलेला आहे आणि ते तुमचंही करू शकतात. पण अट फक्त एवढीच की तुम्ही स्वतःवर लावलेली भविष्याची शिक्कामोर्तबी वाक्य मिटवली पाहिजेत. तुम्ही जी वाक्य सतत मनात बोलता की हे माझं आयुष्य आहेच आणि वाईट आहे, माझं नशीबच असं आहे, हीच माझी वेळ आहे आणि हे सगळं पुसून टाका आणि नव्याने लिहायला लागा. अशी सुरुवात करा की स्वामी समर्थ माझं जीवन चालवत आहेत. मी जिथे थांबलो आहे तिथून ते चालायला लागले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक पावलाने माझं भवितव्य सजवलं जातंय. हे माझं नाव ओठांवर आणताय आणि त्यांच्या कृपेच्या शाईने माझं भविष्य पूर्णतः प्रकाशमान करतायत. आणि मला आता फक्त एक गोष्ट करायची आहे, विश्वास ठेवायचा आहे, चालत राहायचं आहे आणि मागे वळून बघायचं नाही. आज सतत मनात सांगायचं आहे की माझं भविष्य अजून लिहिलं जात आहे आणि त्या हातात पेन आहे ते माझ्या स्वामी समर्थांचा आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि हा संदेश आवडला असेल तर मनापासून व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसमोर हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छान संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.